आता वळूयात एका सविस्तर बातमीकडे. पश्चिम भारतातील भाताच्या शेतात आणि आंध्र प्रदेशात मिथेनोट्रॉफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या स्वदेशी मिथेन खाणाऱ्या बॅक्टेरियाचा शोध लावलाय. पुण्यातल्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटनं संशोधन करून हा विषाणू शोधलाय. या जीवाणूमध्ये हवामान बदलांच्या आव्हानांना तोंड देण्याची ही क्षमता आहे. त्यासोबतच या जीवाणूचा इंद्रायणी या भात पिकाला पुरेशी मदत होणार असल्याचंही कळत आहे. या जीवाणूबद्दल अधिक संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. विज्ञान रंजक आहे, उपयुक्त पण आहे आणि क्लायमेट चेंजच्या ह्या वातावरणामध्ये जेव्हा आपण 1946 साली स्थापन झालेल्या पुण्यातल्या आगरकर इन्स्टिट्यूटमध्ये आहोत आणि तिथे एक उपयुक्त गोष्ट आपल्याला कळते आणि ती सायंटिस्ट मॅडम तुमचाच परिचय महाराष्ट्राला करून द्या. म्हणजे मागं चूक झाली होती, माझी परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मोनाली रहाळकर. मी आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करते आणि माझा मेन टॉपिक आहे मिथेन खाणारे बॅक्टेरिया. हे माझं ऑब्सेशन आहे आणि त्याच्यावर मी काम करते. आणि तुम्ही इंटरेस्टिंगली तुम्ही जो बॅक्टेरिया शोधला त्याला मिथेन इटिंग कुकुंबर असं छानसं नाव दिलेलं आहे. हो. सो आपल्याला माहिती आहे की काकडीचा शेप कसा असतो, तर ते बॅक्टेरिया बघितल्यावरती अशा छान काकड्या असतात किंवा लांब द्राक्ष असतात, तसा त्यांचा शेप होता. पण हे सुचलं कसं, म्हणजे मिथेन काय इथपासून ते तुमचा हा जो नवा शोध आहे तिथला थोडासा प्रवास आम्हाला ब्रीफमध्ये सांगा. हो. सो बेसिकली मिथेन हा वायू आहे, तो आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण ग्रीन हाऊस गॅस आहे आणि तो 26 पट जास्ती कार्बन डायऑक्साईड पेक्षा ग्लोबल वॉर्मिंग करतो, म्हणजे गरम करतो पृथ्वीला. आता तो मिथेन प्रत्येक निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट अशी असते की त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन ऑलरेडी असतं. सो मिथेन खाणारे बॅक्टेरिया त्याच्यावरचं सोल्युशन आहे, जे ऑलरेडी आहेत आपल्याकडे. तर ते काय करतात, तर मिथेन खातात आणि जैवभार आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जसं आपण ब्रीदिंग करतो तसं ते करतात. आणि ते कुठे कुठे असतात, तर जिथे जिथे मिथेन असतो, म्हणजे भाताची शेतं जे आहेत, त्यानंतर कचऱ्याचे जे डम्प्स आहेत, लँडफिल्स आहेत, तिथे असतात. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जिथे जिथे दलदली प्रदेश आहेत तिथे तिथे मिथेनोट्रॉफ्स असतात. सो माझी अशी कल्पना होती की मी जर्मनीतून ह्याच्यावर शिक्षण घेऊन आले, माझी PhD त्याच्यावर होती. सो भारतामध्ये आल्यावरती भातशेतीसाठी पहिल्यांदा त्याचा काय उपयोग करता येईल किंवा भातशेतीमध्ये कुठले मिथेन खाणारे बॅक्टेरिया आहेत ह्याच्यावर माझा शोध सुरू झाला. मग मी अशी काही कल्चर्स आयसोलेट केली, म्हणजे उद्धृत केली मातीमध्ये. हा, आणि त्याला प्युअर केलं, कारण आपल्याला प्युअर कल्चरचं मायक्रोबायोलॉजीत खूप महत्व आहे. आणि मग वेगवेगळ्या दलदली प्रदेशात देखील मी बघितलं. जसं पुण्याची टेकडी आहे, आता इथे आपल्याला वेताळ टेकडी आहे, इथे आपल्याला हे भातशेत दिसत आहे. या त्यांच्या शोधाचं महत्व काय की मधल्या काळामध्ये क्लायमेट चेंज बद्दल जेव्हा जेव्हा बोललं जायचं त्यावेळेला तुमच्या माझ्याकडे, कारण माझ्याकडे पण म्हशी आहेत, तर ते जे जनावर पाळणारे शेतकरी आहेत ना त्यांच्याबद्दलची पण एक नकारात्मक चर्चा असायची. स्पेशली ज्यांच्याकडे हायब्रिड व्हरायटीच्या गायी आहेत त्यांच्याबद्दल पण खूप बोललं जायचं की त्यांच्या शेणातनं, त्यांच्या मलमूत्रातनं खूप सारा मिथेन बाहेर पडतो आणि त्याला प्रोत्साहन द्यावं की देऊ नये. पण आता त्यांनी जो आगरकर इन्स्टिट्यूटमध्ये असा एक बॅक्टेरिया शोधलाय की जो मिथेनच खाऊन टाकतो. पण याची सुरुवात तुम्ही इथून केली, म्हणजे ह्या भाताच्या. हो, गाई म्हशीं बद्दल तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल सांगते की ऍक्च्युअली ज्या गाई म्हशी असतात त्या चारा खातात आणि त्यांच्यामधला जो गॅस बाहेर पडतो तो मिथेन असतो. तर आम्ही एक छोटासा रिसर्च केला आणि तो पब्लिश देखील खूप चांगल्या जर्नलमध्ये झाला. त्याच्यात आम्ही वेगवेगळ्या जातींच्या, अजून तो रिसर्च पुढे न्यायचा आहे, वेगवेगळ्या जातींच्या ज्या गाई म्हशी आहेत त्यांच्या शेणामधून आम्ही बघितलं. जर्सीमधून वगैरे आम्हाला इतके काही मिथॅनोट्रॉफ्स नाही मिळाले. त्याच्या उलट काही देशी व्हरायटीज मध्ये मिथॅनोट्रॉफ्स आहेत, प्रमाण कमी आहे पण आहेत. म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकेल पुढे. हे सुरुवात झाली तुमच्या शोधाला, तुम्ही सुरुवात केली या शोधाची. ही शोध म्हणजे राईस फील्ड भात शेती ही सुरुवात होती, आता ते बरंच एक्सपांड करतोय मी. पण हे कल्पना आल्यानंतर तुम्ही काय काय केलं? मिथेनचा आपल्याला बॅक्टेरिया शोधायचं हे ठरलं मग? हो, तर मग पहिल्यांदा ते मिथेनचे बॅक्टेरिया त्यांचं म्हणजे आयसोलेशन करण्यामध्येच पहिली काही वर्ष गेली. त्यानंतर मग ऍप्लिकेशन किंवा भारतामध्ये आपल्याला कसे ते भारतामध्ये नाही पण जगभरात त्याचा उपयोग कसा करता येईल यासाठी काही 3 ते 4 आम्ही
ऍप्लिकेशन ठरवले. त्यात भातशेतीमध्ये आपण खूप युरिया पण वापरतो. सो आमची अशी आयडिया होती की मिथेन पण कमी व्हावा आणि नायट्रोजन पण कमी लागावा, या दृष्टीने आम्ही ह्याचा काही छोट्या पॉट्समध्ये म्हणजे कुंड्यांमध्ये प्रयोग करून बघितला आणि आम्हाला असं दिसलं की याचा भाताच्या वाढीमध्ये चांगला उपयोग होतोय. म्हणजे आम्हाला धान्य पण जे मिळालं ते जास्ती भरीव किंवा 30% जास्ती ग्रेन्स 30% आम्हाला त्याच्यात ऍडिशनल ग्रेन यील्ड मिळालेलं आहे आणि झाडांची हाईट सुद्धा वाढलेली दिसली. आणि मग त्याचा फील्ड ऍप्लिकेशन आणि पुढे जास्ती प्रमाणात प्रोडक्शन, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल आणि कमी खर्चामध्ये त्यांना हे जे जैव खत आहे मिथेन खाणारं ते मिळावं, अशी आमची पुढची टार्गेट आहे. खूप छान. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान हल्ली ज्या नॅनो खताबद्दल बोलतात, युरियाचा वापर कमी करा, नॅनो खताचा वापर वाढवा, मी पण अनेक सायंटिस्टला विचारतो की अरे ह्या नॅनो खताचा खराच वापर होतो, कारण आपल्याकडे गैरसमज खूप लवकर पसरतात. युरिया नाही तर मग नॅनोचा वापर करून खरंच प्रोडक्टिव्हिटी वाढते का? तर या आगारकर इन्स्टिट्यूटमध्ये नॅनोवरती पण खूप सारं संशोधन होतं, पण ती बॅक्टेरिया आपण दाखवू, कारण ते कुकुंबर इटिंग वगैरे जो शेप आहे. आता ह्याचा ग्लोबल वॉर्मिंगच्या कंट्रोलमध्ये कसा उपयोग होऊ शकतो? बरोबर. सो ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ. आणि मी तुम्हाला 2-3 त्याचे सोर्सेस सांगितले, म्हणजे की जे मानवांमुळे निर्मित झालेत. एक म्हणजे जसं जनावरांमधनं येतो तो एक आहे मिथेन, नंतर राईस फील्ड भात शेती, लँडफिल म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आता पुण्याच्या जवळ देवाची उरळी आहे, तिथे आपलं सगळ्यात मोठं लँडफिल आहे. तर त्या संबंधी सुद्धा माझ्या एका स्टुडंटनी रिसर्च केला आहे. सो आम्ही लँडफिलवरती काही कव्हर्स टाकायचे आणि त्याच्यामध्ये या बॅक्टेरियांचा उपयोग करायचा, अशी कल्पना आहे. पण हा जो शेप आहे आता असा लांबट, म्हणजे त्याच्यावरनं हे त्याला नाव क्युकंबर्स असं दिलं. पण हे तुम्ही आता 3-4 ठिकाणांना ऍब्स्ट्रॅक्ट केलेलं, एक तर तुम्ही क्वारीतनं खदानीतनं घेतलं. हे पर्टिक्युलर कल्चर आम्ही भात शेतामध्ये 2 भात शेतांमधून आणि मग हे आपली जी वेताळ टेकडीवरची दगडाची खाण आहे, क्वारी आहे, त्याच्यामधनं घेतलेलं आहे. आणि अजून ह्याचा कुठेही रिपोर्ट झालेला नाही, म्हणजे जगामध्ये लोकांना दुसरं कुठलं असं कल्चर मिळालेलं नाहीये. त्यामुळे आता आम्ही म्हणतोय की हे कदाचित भारतासाठी एंडेमिक असेल. बर. पण आपण ज्या वेस्टर्न घाटाबद्दल, कारण मी माधव गोडबोले सरांची आत्ताच मुलाखत केली, तर ह्या वेस्टर्न घाटाचं जे महत्व आहे ते इथे पुन्हा एकदा अधोरेखित होतं, कारण एंडेमिक असू शकतात. बरोबर, असं वाटतं तुम्हाला? हो. आणि आम्ही अजून देखील एक म्हणजे नवीन जिनस, म्हणजे जसं आता आपण म्हणतो की माणूस आणि गाय हे वेगवेगळे जिनस आहेत, तर त्या लेव्हलचे नवीन बॅक्टेरिया 2 आम्हाला मिळाले. एक हा आहे आणि अजून एक आम्हाला दिव्यागरच्या जवळ एक मॅनग्रुव्हचं हे आहे दलदल, तिथून आम्हाला मिळाला. आता 2 सलग प्रश्न विचारतो आणि मुलाखत संपू. 1, याचा शेतकऱ्यांना काय उपयोग होईल, आणि 2, हे व्यावसायिक पातळीवरती करणं शक्य आहे का? हो, तर म्हणजे व्यावसायिक पातळीवरचा प्रश्नाचं मी आधी उत्तर देते. सो हे कसं आहे की आता ह्याच्यामध्ये आम्हाला 10 ते 12 वेगवेगळ्या टाईपचे मिथेन खाणारे बॅक्टेरिया मिळाले. आता पुढची स्टेप आहे की लॅबमधून हायर स्केलवरती जाणं. सो काही कंपनीज ही अप्रोच करत आहेत, पण आमचा असा स्वतःचाही प्लॅन आहे की ह्याला मोठ्या स्केलवरती यांना वाढवायचं. आणि मेन म्हणजे कसं आहे की शेतकऱ्यांना जर त्यांचाच एक अशी अजून एक अभिनव कल्पना आहे की त्यांच्याच शेतातले माती घेऊन त्यांना जर हे मिथेन खाणारे बॅक्टेरिया दिले, ज्यामुळे त्यांचं युरियाचा पण खर्च कमी होईल आणि जैविक पण असेल ते, आणि मिथेन पण त्या शेतातला कमी होईल. त्यामुळे तुम्ही प्रयोग एक सुरू केला, तो थोडासा एक्सप्लेन करा. आता तो राईस त्याच्यावरती मर्यादित ह्याच्यात फोटो दाखवला. मर्यादित ह्याच्यामध्ये आम्ही एका माळेगावमध्ये एक शेतकरी आहेत, माळेगाव लवासाच्या जवळ एक गाव आहे, तर त्यांचा आम्ही त्यांच्या बरोबरच राहतात आम्ही हे शेतामध्ये प्रयोग सुरू केलेला आहे. त्यात आम्ही आमचे 3 ते 4 प्रकारचे मिथेन खाणारे बॅक्टेरिया आहेत. तर आपण जेव्हा झाडं लावतो तर त्याची जी रूट्स असतात किंवा म्हणजे मुळं असतात ती त्या बॅक्टेरियात बुडवून मग आम्ही त्याचं हे असं ट्रान्सप्लांट केलेलं आहे, भात लावलेला आहे. फील्ड ट्रायल, अ स्मॉल स्केल फील्ड ट्रायल इट कॅन बी कॉल्ड. ओके. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हे बॅक्टेरिया
हे हार्मफुल नाही आहेत. हे S1 म्हणजे सगळ्यात सेफ्टी लेवल लो लेवलला आपण हँडल करू शकतो. सो हे मानवाला घातक नाही आहेत आणि दुसरं काहीच खाऊ शकत नाही मिथेन शिवाय. त्यामुळे हे उपयुक्तच असतील आपल्याला. ग्रीन बॅक्टेरिया असं म्हणजे म्हणता शेती उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने हे महत्वाचं ठरू शकतं. आणि शिवाय कार्बन क्रेडिट्स कमी करणं आपल्या देशाला, कारण मिथेन वरती जर आपण पुढे फोकस ठेवला. आणि व्यावसायिक उत्पादनाबद्दलचा माझा प्रश्न अर्धाच राहिलाय. उत्पादन आपण म्हणजे आम्ही काही कंपनीजच्या किंवा दुसऱ्या एजन्सीजच्या बरोबर जर का केलं तर हे अजून वाढू शकतं. कारण ही आमची संस्था आहे, तर आम्ही करू शकतो, पण त्या लेवलला न्यायचं असेल तर बरेच हात त्याला लागतील. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. असं आहे की पुण्यात आत्ताच 2 दिवसापूर्वी आम्ही आणखीन एक महत्त्वाची सायंटिफिक फाइंडिंग तुम्हाला दाखवली की त्या दुर्बीणमधनं जे 30 ऑब्जेक्ट आपल्या वैज्ञानिकांनी शोधले ते, आणि ही उत्तम अशी नवी संशोधन आणि त्याची व्यावसायिक दृष्टीनं वापर करण्याची त्यांची चाललेली तयारी. असे की अनेक प्रश्नांची उत्तरं ह्यात तुम्हाला मिळालेली नसतील, कारण त्यांनी बऱ्याच गोष्टी आणखी व्यावसायिक पातळीवरती नेण्याच्या दृष्टीनं त्यांच्याकडे सिक्रेट म्हणून ठेवले आहेत. ते सगळेजण करतच असतात, ते करायलाही हवं. पण तरीही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणखी काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ती जरूर तुम्ही पोस्ट करा. कारण NDTV वरती तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात जे प्रश्न येतील त्या प्रश्नाची उत्तरं मिळवण्याचा आम्ही पुन्हा प्रयत्न करू. कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.